गुरु धर्म प्रांत भाषा या बंधनापलीकडे असतो. भक्ताची अंतःकरणापासून मारलेली एक हाकच त्याला पुरेशी असते. ती हाक येताच तो स्वतःचं आसन सोडून धाव घेतो आणि भक्ताचं संकट निवारण करतो. काय रे, बघत काय उभा राहिलास माझ्याकडे? कधी पाहिलं नाहीस मला? स्वामी, निजायचं नाही का? अरे हो, रात्र झाली नाही, झोपायला हवं मला. स्वामी, झोप येत नाहीये का? मी पाय चिपून देऊ? आज दिवसभर फार वणवण झाली ना तुमची. किंवा असं करू स्वामी, मी पायाला तेल लावून देतो, म्हणजे शांत झोप लागेल. तेल लावत गेलं तुझं तेल. हवेत गारवा केवढा आहे नाही? मग स्वामी असं करू, मी शेकोटी पेटवू? डोळ्याची बाटलीची बुच झाली आहेत का रे तुझी? ते साली आहेत ना तिकडे, एक पांगर त्यातली. काय रे, अरे असं शुंभासारखा उभा काय राहिलास? पांगर म्हणतोय ना? स्वामी, यातली कुठली पांघरू? ही हिरवी की ही? अरे रंगांचा असा भेदाभेद कशासाठी? हं? अरे मला कसलाच भेदाभेद नाही. मानवता हा एकच धर्म. कुठच्याही रंगाचा भेदाभेद नको. ते दोन्ही पण घर. अरे वस्त्र ही शरीराची गरज म्हणून असतात. वस्त्राला शरीर समजायची चूक करून कशी चालेल? ती हिरवी पांघर. बरं आहेस ना तू? साहेब आता बरं आहे. बसला ना फटका? आता असं तोंड खाली घालून का उपयोग? साल्यांनी बरोबर मौका साधला. ज्याची भीती होती ना तेच झालं. आता तरी हाय काय करू नकोस. चांगल्या डोळ्यात तेल घालून या दोघांकडे लक्ष ठेव. मी त्या तिसऱ्या कैद्याला शोधून आणतो. साहेब पण तुम्ही एकटे जाणार का? अरे शेर आहे मी. वय झालं म्हणून काय झालं? बाबा, ताकद इथे नसते, इथे असते. तू तुझं काम चोख कर. मला अजिबात हायगाय नको. पण जमादार साहेब, हे एकट्याला कसं शक्य होणार? अरे कसं शक्य नाही? शक्य करावं लागेल. माझ्या इतक्या वर्षाच्या सरकारी सेवेत माझ्यावर कसलाही दाग लागला नव्हता. आता ही सेवा संपता संपता असा कलंक लगा तो, सारी इज्जत मिठी में मिल जाएगी. मग ती सरकारी चौकशी, दंड, पेन्शन कपात, माझ्यात हातात बेड्याने पडल्या म्हणजे मिळवलं. या सगळ्यांना सामोरं जाण्याचा अपमान मी नाही सहन करू शकत. कुठल्याही परिस्थितीत मला त्या तिसऱ्या कायद्याला पकडून आणायलाच पाहिजे. लक्ष ठेव. होय साहेब.
स्वामी, काय गलती झाली माझी? कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर ही असली नामुष्की उडवली माझ्यावर. कसली तोहमत आली अंगावर. मला वाचवा यातून, चाहे कुछ भी हो. तो कैदी मला सापडू देत. इतने साल ईमानदारी से नोकरी की है. आता ह्या एका प्रसंगामुळे सगळ्यावर बोळा फिरेल अशी नौबत आली आहे. स्वामी, स्वामी, तुम्हाला शरण आल्यावर कोणी कधीही खाली हाताने जात नाही असं म्हणतात. आज तक मैंने कुछ नहीं मांगा. मी तुमच्याकडे कधी काहीही मागितलं नाही. कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्याच माणसाची नाराजी पत्करून तुमचं नाव घेतलं. लेकिन आज पहिल्यांदा हात पसरून मी काहीतरी मागतोय. मला सोडवा या दुष्टचक्रातून. माझंच नाही, माझ्या अख्ख्या कुटुंबाचं भवितव्य अवलंबून आहे यावर. स्वामी, वाचवा मला यातून. वाचवा मला यातून. स्वामी, स्वामी. हा तुझा कैदी घे. कोण होता तो? आणि त्याने तुला कुठं आणि कसं पकडलं? मी तुमच्या हातून सुटलो. तो जंगलातल्या एका अंधारा झोपड्यात जाऊन लपलो. वाटलं होतं आता कोण येते, आपण सुटलो. पण मला काय झालं होतं मला माहित नाही, पण काहीतरी विलक्षण शक्ती होती सर त्या माणसात. मला अजूनही माहित नाही तो कोण होता, कुठून आला होता. पण मला माहित आहे कोण होता तो. स्वामी, स्वामी, राजीनामा दिला मी नोकरीचा. हा संसारामध्ये एक फोलपट हे कळून चुकलंय मला. माझ्यासारख्या सामान्य जमादाराच्या एका हकीसरशी धावून आलात तुम्ही आणि माझी लाज राखली. आजवर संसाराच्या गुंत्यात गुंतून तुम्हाला मी ओळखूच शकलो नाही स्वामी. किती थोर आहात तुम्ही. पण यानंतर या गृहगृहस्थीपासून, या जातीच्या बंधनातून मला दूर जायचं आणि तुमच्या सेवेत विलीन व्हायचंय. बस स्वामी, हीच आखरी ख्वाहिश आहे माझी. आप हमें छोड़ के कहाँ जा रहे हैं?
जो होता है वो अच्छे के लिए होता है. आता यानंतर तुझ्या आणि तुझ्या मुलाला बिरादरीत मान खाली घालायची वेळ येणार नाही. असं बोलू नका हो. आमची गलती असेल तर आम्हाला सजा द्या. फातिमा, पण मला थांबवू नकोस. मला आता माझ्या मार्गाने जाऊ दे. अब्बू अब्बू आम्हाला सोडून जाऊ नका. अहो तुम्ही गेलात तर आमचं काय? बेटा, पुन्हा तू तीच चूक करतोयस. माझ्या गुरुंना समजण्यास पुन्हा तू तीच भूल करतोयस. माझा गुरु फक्त माझीच नाही, ह्या साऱ्या संसाराची चिंता वा. तुम्ही मानत नसाल, पण माझ्या गुरुमाऊलीची सावली तुमच्यावर सदैव असेल. अजून कसे आले नाही? नाही, येतो म्हणाले म्हणजे येतीलच. अहो, शिरप्या, हे शिरप्या. हो मला अरे झाली की नाही जेवणाची सगळी जय्यत तयारी? सगळी हा. अरे कुठल्याही क्षणी स्वामी येऊन दाखल होतील. तार स्वरात त्यांचे हाक ऐकू येईल बघ. अरे पण तुझी मालकीण बाई कुठे आहे? ते त्यांच्या खोलीत आहे. आता या वेळेला ती खोलीत काय करते? अहो मालक, त्यांची तब्येत नादुरुस्त झाली या. त्या तोंडानं काय बी बोलल्या नाहीत, पण मी ओळखलं ना. अहो काम अर्ध सोडून जातील का ते? नाही तर चुलीवर भाजी शिजत ठेवली होती, त्या म्हणल्या ध्यान ठेव, तेव्हाच समजून गेलो म्या. म्हणजे तिचं आरोग्य पुन्हा बिघडलं वाटतं. एक काम कर, तू जरा इथे नीट लक्ष दे, मी तिला बघून येतो. हा सावित्री, अगं हे सावित्री, सावित्री, पोटदुखी तर माझ्या राशीलाच लागली आहे. असं वाटतं ते बाळंकाळा परवडल्या, भीड वाटल्यागत पोट दुखतंय की. आई ग, खरंच सावित्री, फार फार सहन केलंस तू. अगं पण आपण सुद्धा आपल्यातर्फे कुठला उपाय करण्याचा बाकी ठेवलाय का आजपर्यंत? बरं, स्वामींना सांगायचं म्हटलं तर त्यालाही तुझा नकार. सकाळ संध्याकाळ मी त्यांच्या दर्शनाला जात असतो, कधीही त्यांच्या कानावर सहज घालू शकतो, पण त्यालाही तुझा नकार. काय म्हणा. ते काय नाही. अगं आज अनायासी स्वामी आपल्याकडे भोजनासाठी येणार आहेत, तेव्हा नाही नाही, तुम्ही स्वामींना काही सांगणार नाही आहात. अगं पण स्वामी आपले देव आहेत, त्यांच्यापासून कशाला लपवायचं? लाजायचं का त्यांना? हे बघ, आपण त्यांना सांगू, ते निश्चित काही ना काहीतरी उपाय सुचवतील, तुझी पीडा दूर करतील. ते काही नाही. हे बघ, आज मला तू अडवू नकोस. नाही, तुम्ही तसं काही करणार नाही. अगं पण तुम्ही माझ्या आजारपणाबद्दल स्वामींजवळ काही बोलणार नाही. हे बघ सावित्री, तुम्हाला तुम्हाला शपथ आहे माझी. अगं त्यांचं भोजन निर्विघ्नपणे पार पडायला हवं. सावित्री, त्यांच्या भोजनात अडथळा नाही येऊ द्यायची मी. स्वामी, हे काय करताय स्वामी? दिसत नाही? जे दिसतंय तेच करतोय, आणि जे दिसत नाही तेही करतोय.
दिसत नाही तेही करतोय. का स्वामी हसलात का? अरे आपण मूढपणा केला त्यावरून एक गोष्ट आठवली. कोणती? आपण झाड लावतो त्याच निरपेक्षपणे गुरुसेवाही करायची. कोणत्याही अपेक्षेचा डाग न लागू देता. पण इथेच सगळ्यांचं घोडं पेंड खातं. अरे क्रिया केली की प्रतिक्रियाही आलीच. एक ना एक दिवस गुरुसेवेची फळंही मिळणारच असतात. पण एक डोळा स्वार्थावर ठेवून कशाला? गुरुभक्तीत द्यावा की स्वतःला झोकून? पुढेन की तरेन असले किंतु परंतु कशाला मनात येऊ द्यावेत? गुरु केवळ गुरु नसतो, तो सखा, सोबती, मित्र, मार्गदर्शक सर्व काही असतो. आपलं दुःख, आपल्या व्यथा या त्याच्यात असतात. ते तो जाणत असतोच. वेळ येताच तोच त्या दूर करणार असतो. पण तोवर विश्वास डगमगू न देणं आपल्याला जमतच असं नाही. बघू कसं काय साधणार आहे ते. अगं बाहेर आहे शिरपा. अरे मोरोबाव, बघत काय उभा राहिलास? आम्ही तुझ्या दारी आलोत. सावित्री, कशी आहेस? बरी आहे. बरी आहेस ना? हो हो, तुमच्या कृपेने अगदी चांगली आहे. नक्की? हो, अगदी बरी आहे मी. चल तर मग हो 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 जेवायला वाढ मला. भूक कधीची लागून राहिलीये. हो हो स्वामी. चल. चला चला. या स्वामी या. स्वामी, भोजन आवडलं ना आपल्याला? कुठे कुठला पदार्थ काही मोरोबा, तुझ्या पत्नीच्या हातात साक्षात अन्नपूर्णा आहे. एकापेक्षा एक सरस झालेत पदार्थ. फोड काढायला जागाच नाही. भाग्यवान आहेस तू. अशी पत्नी मिळाली आहे तुला. जप हिला.
कधीपासून आपण माझ्याकडे भोजनास यावं अशी माझी इच्छा होती. आज तो योग जुळून आला. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. सावित्री, अगं ऐक माझं. स्वामी आले. सावित्री, आणखी काही हवंय का तुला? नंतर म्हणशील स्वामींनी मला काहीच दिलं नाही. नाही स्वामी, काही नकोय. चला. सावित्री, 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 अगं किती हट्टी आहेस तू. शेवटपर्यंत स्वामींना सांगितलं नाही ते नाहीच. स्वामींना सांगितलं नाही म्हणून ती गोष्ट लपून राहिली असं नाहीये हो. माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर. त्यांना सगळं माहिती आहे. स्वामी, काय झालं स्वामी? कशासाठी जगायचं? नाही नाही, आता मी हे वेदना सोबत घेऊन आयुष्य नाही काढू शकत, नाही काढू शकत. सावित्री, सावित्री, अरे लवकर जा. विहिरीकडे कोणीतरी आलंय. त्याचा विचार काही ठीक दिसत नाहीये. अरे शुंभासारखे काय बघत राहिलाय? जा म्हणतोय ना, विहिरीकडे जाऊन बघा. स्वामी, पण आता इतक्या रात्री विहिरीवर कोण आलं असेल? अरे जाऊन बघा, जीव वाचवा तिचा. जा.
आपले अनंत उपकार झालेत आमच्यावर. आपण सावित्रीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं स्वामी. स्वामी हे पोटदुखी हात टेकले मी तिच्या पुढे. आता नाही सहन होत. आपल्या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी आत्महत्या हा मार्ग निवडलास. अगं आपलं दुःख, आपले भोग असे आत्महत्या करून सुटत नसतात. तसं नसतं पोरी. आपल्या प्रारब्धाचा भार आपल्याला वहावाच लागतो. या जन्मात चुकवू म्हणशील तर तो पुढच्या जन्मात चुकवावा लागेल. आणि मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझी भक्ती करतेस ना तू? स्वामीच आपलं दुःख जाणतील असं सारखं घोळत होतीस ना? मग तरी हे टोकाचं पाऊल उचलायला निघालीस? तोच विश्वास अबाध्य का नाही ठेवलास? पोरी, तू जरी अविवेकाने वागलीस, माझ्यावर अविश्वास दाखवलास, तरी मी तुला आत्महत्या कसा काय करू देईन? पुजारी बुवा, मगाशी येताना तुम्हाला सुंठेची पूड करायला सांगितली होती. केली? केले. द्या ती हिला. स्वामी, हे दी बोरी. स्वामी माझी पोटदुखी थांबली. स्वामी स्वामी राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवास येऊ नकोस. सद्गुरु श्री स्वामी मी तुझ्या पाठीशी आहे. पण माहितीये विलंब झाला तरी ते मला माफ करतील. नक्की माफ करतील. अहो, तुमची श्रद्धा भक्ती त्यांना काय माहिती नाही? त्यांच्या सेवेमध्ये तुम्ही काहीही कसूर सोडली नाही. यथासांग पूजा अर्चा झाल्याशिवाय अन्नालाच काय पाण्याला पण कधी स्पर्श केला नाहीत तुम्ही. शास्त्री बुवा, अहो तेच तुम्हाला समजून घेणार ना? महाराज, कृपादृष्टी असावी. अहो ती आहेच शास्त्री बुवा. तुमच्यावर दत्त महाराजांची कृपादृष्टी आहेच. या काशी क्षेत्रामध्ये तुमच्या तोडीचा दुसरा ज्योतिषी नाहीये. मला सांगा, तुम्ही एखादं भाकीत केलंय आणि चुकलंय असं कधी झालं का? ती सगळी महाराजांचीच कृपा. आजपर्यंत आयुष्यात एकाच गोष्टीचं दुःख होतं, मूल झालं नाही. त्यापोटी खूप अपमान अवहेलना सहन करावी लागली. पण महाराजांनाच दया आली आणि त्यांनी कृपा केली. आणि त्याचंच फळ आज पदरात पडण्याची वेळ येऊन ठेपलेली. बघा ना,
हा तुमच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे. आणि योगायोग तरी बघा, आज नेमकी दत्त जयंती आहे. तुमच्या घरी जे मूल जन्माला येणार आहे तो दत्त महाराजांचाच कृपाप्रसाद आहे, यात तीळ मात्र शंका नाही. अभिनंदन शास्त्री बुवा, तुम्हाला मुलगा झालाय. शास्त्री बुवा, अभिनंदन शास्त्री बुवा, अभिनंदन. तुमच्या पोटी दत्ताचा अंश जन्माला आला. अभिनंदन. महाराज, तुमचे आभार मानण्या इतके सुद्धा शब्द नाही आहेत माझ्याकडे. शास्त्री बुवा, दत्त जन्माची वेळ झाली. चला. अहो, तुमच्या डोळ्यात पाणी का? तुम्ही असे गप्प का? बोला ना काहीतरी. काय बोलू? माझ्याच मुलाच्या नशिबी असं लिहून ठेवलेलं असा कसं सांगू? अहो सांगा तरी. माझ्या बाळाच्या पत्रिकेत काही अघटित तर? काहीतरी अल्पायुष्य आहे का आपलं बाळ? अगं, त्याच्या 8व्या जन्मदिनी त्याचा मृत्यू लिहून ठेवलेला आहे. कसं शक्य? गायत्री शास्त्री बुवा, एवढे अस्वस्थ का आहात तुम्ही? सदानंद, तुम्ही माझ्या मनाची उलाढाल अचूक जाणलीत. हो, इतके वर्ष मी तुमच्या संगतीत आहे. तुमचा चेहरा मला वाचता येऊ नये का? सांगा, काय झालं ते सांगा. सदानंद, आज श्रीधरचा 4था वाढदिवस आहे. जसजसं त्याचं वय वाढत जाते तसतशी आमची भीती वाढत जाते. काय करायचं काही कळत नाहीये. आणि गायत्रीची अवस्था तर बघवत नाहीये. ज्या दिवसापासून तिला श्रीधरचं भविष्य कळालं त्या दिवसापासून पार कोलमडून गेली ती. पुत्र जन्माचा आनंद सुद्धा उपभोगता आलेला नाहीये तिला. महाराजांनी पुत्र दिला पण त्याबरोबर शापही दिला. उठता बसता जागेपणी झोपलेली असताना ती सारखा महाराजांचा धावा करत असते. शास्त्री बुवा, वहिनींची अशी अवस्था होणं स्वाभाविक आहे. आईचं काळीज आहे. ती महाराजांना सारखी विनवत असते, हवं तर माझं प्राणहरण करा पण माझ्या मुलाला दीर्घायुष्य द्या. आईचं काळीज असतं, मग बापाचं काळीज नसतं? बापाचं काळीज पण तेवढंच हळूवार असतं आणि त्याची व्यथा पण तीच असते. खरं आहे तुमचं. जे काय करायचं ते आता महाराजच करतील. शास्त्री बुवा, असे हताश होऊ नका. महाराजांनी श्रीधरला तुमच्या पोटी जन्माला घातलंय.
त्याची चिंता पण तेच वाहतील. पण सदानंद, मी आज अनुष्ठानाला बसणार आहे आणि जोपर्यंत महाराज उपाय सुचवत नाहीत तोपर्यंत अनुष्ठान सोडणार नाही. वत्सा, वत्सा, अक्कलकोटला जा. तिथे दत्त अवतारी स्वामी समर्थ आहेत. त्यांची सेवा कर, तुझं कल्याण होईल. माऊली, माऊली, गायत्री, गायत्री.